मित्रांनो नमस्कार. आज आपण बोलणार आहोत अशा एका विषयावर जो कधी आनंद देणारा, कधी मनात वेदना निर्माण करणारा, कधी हसवणारा तर कधी शांत बसून विचार करायला लावणारा, आणि ते म्हणजे नातं. प्रेमाचं असो, लग्नाचं असो किंवा दोन माणसांमधील कोणताही संबंध असो, ते टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं. प्रेमाच्या पलीकडे समजूत, विश्वास, स्वातंत्र्य, आदर आणि मैत्री ही 5 मोठी तत्व असतात. जी टिकली तर नातं फुलतं, आणि जर ती नसतील तर प्रेम असताना देखील नातं हळूहळू मरायला लागतं. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांना तुम्ही अनेक प्लॅटफॉर्मवर पाहिले असेल. निरोगी आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्यासाठी काय आवश्यक आहे हे त्यांना अनेकदा विचारले जाते. त्यांनी यावर काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहे, ज्या सुंदर नात्यासाठी सुवर्ण नियमच म्हणाव्या लागतील. नाती बिघडण्याचा एक मोठा पण अगदी दुर्लक्षित मुद्दा म्हणजे आपली स्वतःची ताकद दाखवण्याची घाई. अनेकदा आपण जोडीदाराचे शब्द अर्धवट ऐकूनच स्वतःला बरोबर सिद्ध करण्याच्या मोडमध्ये जातो. एखादी चूक मान्य करणे म्हणजे कमीपणा आला असे वाटते. छोट्या छोट्या गोष्टींमध्येही मी कमी कसा पडू हा विचार आपल्याला नकळतपणे हुकुमशाहीकडे ढकलतो. पण ह्या स्पर्धात्मक भावनेतून नात्यात एक अदृश्य भिंत तयार होऊ लागते. नातं म्हणजे युद्धभूमी नसते की जिथे दोघांनीही एकमेकांवर विजय मिळवायचा असतो. उलट अशा वृत्तीमुळे संवाद कमी होतो, अहंकार वाढतो आणि नात्याचा पाया हलू लागतो. लोक विसरतात की नातं हे तडजोडींचं, समजूतदारपणाचं आणि एकमेकांना स्वीकारण्याचं घर असतं, शक्ती सिद्ध करण्याचं मैदान नव्हे. खरं तर नातं सुंदर तेव्हाच दिसतं जेव्हा दोन वेगळ्या व्यक्ती एकमेकांच्या ताकदींना जागा देतात आणि कमकुवतपणा झाकतात. तुम्ही आर्थिक निर्णयांमध्ये पटाईत असाल तर कदाचित तुमचा जोडीदार भावनिक समजूतदारपणात अधिक मजबूत असेल. तुम्हाला तत्काळ निर्णय घ्यायला आवडत असेल, पण तुमचा पार्टनर शांतपणे परिस्थिती समजून घेण्यात तरबेज असेल. नात्यातील ही वेगळेपणाची जुळवाजुळवच नात्याला खास बनवते. जेव्हा दोघांनीही स्वतःची ताकद सिद्ध करण्याची स्पर्धा सोडून ही गोष्ट तुला जास्त चांगली जमते तेव्हा तू कर असं सहज म्हणता आलं, तेव्हा नात्यामध्ये नैसर्गिक मोकळेपणा आणि ओलावा निर्माण होतो. एकमेकांच्या क्षमतांचा आदर केला की नातं फक्त टिकतच नाही तर फुलतं देखील. नातं म्हणजे दोन मनांना जोडणारा बंध, पण तो कधीच कैद असू नये. जेव्हा एखाद्या नात्यामध्ये दोघांनाही स्वतःची जागा, स्वतःचे विचार आणि स्वतःचे व्यक्तिमत्व जगण्याची मोकळीक मिळते तेव्हा नातं अधिक स्थिर आणि टिकाऊ होतं. अनेकांना अजूनही वाटतं की प्रेम म्हणजे हक्क. तू माझा किंवा माझी आहे म्हणून तू काय करशील, कुठे जाशील, कोणाशी बोलशील यावर माझं नियंत्रण असायलाच पाहिजे. पण अशा हक्कांच्या बंधनात प्रेमाची गोडी कमी होत जाते. प्रेमाचं खरं सौंदर्य स्वातंत्र्यात असतं, कारण जिथे श्वास घेण्यासाठी जागा असते तिथे मन मोकळेपणाने वाढते आणि नातंही अधिक आरोग्यदायी बनतं. खरा विश्वास तोच जो प्रश्न विचारण्याऐवजी समजून घेण्यावर आधारित असतो. तुमच्या पार्टनरने फोन न उचलणे याचा अर्थ प्रेम कमी झालं असं अजिबात होत नाही. कदाचित तो थकलेला असेल, व्यस्त असेल किंवा त्याला थोडा वेळ स्वतःसाठी हवा असेल. याचा आदर करणे म्हणजे नात्याला श्वास देणे. तसेच तुमच्या जोडीदाराला एकटं राहायची इच्छा असल्यास त्याला ती जागा देणं किंवा मित्रांसोबत वेळ घालवण्याची परवानगी देणं ही नात्यातील परिपक्वतेची खूण आहे. कारण जर एखादी व्यक्ती नात्यामध्ये असूनही स्वतःला व्यक्त करू शकत नसेल तर ती व्यक्ती हळूहळू आतून तुटू लागते. पण जिथे मोकळीक असते तिथे बोलणं, संवाद आणि भावनांची देवाणघेवाण सहजतेने होते. जसं फुलपाखरू उघड्या आकाशात अधिक सुंदर दिसतं तसंच नातंही स्वातंत्र्याच्या वातावरणात अधिक फुलतं. दोन व्यक्तींना स्वतःची ओळख टिकवून ठेवता आली, स्वतःची स्वप्न पूर्ण करता आली आणि तरीही एकमेकांजवळ परत येण्यासाठी प्रेमाचा सुरक्षित आधार मिळाला तर ते नातं अधिक खोल, मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारं बनतं. अशा नात्यामध्ये भीती नसते, ना गमावण्याची ना बदलण्याची. उलट या दोघंही एकमेकांना जपण्याचा निर्णय घेतात. कारण जिथे मनाला श्वास घेण्यासाठी मोकळा अवकाश मिळतो तिथे नाते केवळ टिकत नाही तर प्रत्येक दिवशी नवीन ऊर्जेने बहरतं. नात्यातील सर्वात मोठी ताकद मैत्रीत दडलेली असते. आपण मित्रांसोबत इतकं मोकळं का बोलतो? कारण तिथे न्यायनिवाडा नसतो, टोकाटोकी नसते आणि स्वतःला सिद्ध करण्याची धडपड देखील नसते. मित्रांसमोर आपण खरे असतो, नकली मुखवटा लावण्याची गरजच नसते. पण हीच सहजता पती पत्नी किंवा पार्टनरच्या नात्यामध्ये क्वचितच दिसते. कारण जेव्हा नात्यावर जबाबदारी आणि अपेक्षांचं ओझं चढतं तेव्हा मोकळीक कमी होऊ लागते. पण जर ह्या नात्याच्या मुळाशी मैत्री असेल तर ही जडता आपोआप हलकी होते. मैत्रीमुळे संवाद सोपा होतो, गैरसमज कमी होतात आणि एकमेकांची मनस्थिती समजून घेण्याची संवेदनशीलता वाढते. खरी मैत्री दोष दाखवण्याऐवजी समजून घेणं शिकवते. मित्र चुकी करतात तरी आपण त्यांना लगेचच सोडून देत नाही. त्यांची परिस्थिती, त्यांचा मूड, त्यांची अडचण समजून घेतो.
पती पत्नीचे किंवा पार्टनरचे नातेही असेच असायला हवे. मूड खराब असेल तर चिडचिड न करता विचारपूस करायला हवी. पैसे कमी पडले तर एकमेकांवर राग काढण्याऐवजी प्रसंग ओळखून साथ द्यायला हवी. आणि आयुष्य कठीण असेल तर दोष देण्याच्या स्पर्धेत न पडता एकमेकांचा हात धरायला हवा. कारण मैत्री कोणत्याही नात्याला केवळ टिकूनच ठेवत नाही तर त्याला स्थिर, सुरक्षित आणि भावनिक दृष्ट्या मजबूत बनवते. जर नातं दीर्घकाळ टिकाऊ आणि प्रेमाने भरलेलं हवं असेल तर त्याची सुरुवात नातं म्हणून करू नका, त्याऐवजी मैत्री म्हणून करा. मैत्री नात्याला सुरक्षितता देते आणि जिथे सुरक्षितता असते तिथे मन सहजपणे खुलतं. मन खुललं की संवाद वाढतो आणि संवाद वाढला की प्रेम आपोआप वाढतं. जिथे दोन लोक आधी मित्र असतात तिथे त्यांचं नातं काळाच्या परीक्षेतून सहज पार होतं, कारण ते फक्त जोडीदार नसतात तर आयुष्यभराचे साथीदार असतात. विश्वास हा नात्याचा श्वास असतो, अदृश्य पण अस्तित्वासाठी अत्यावश्यक. जसा श्वास थांबला की माणूस जगू शकत नाही, तसाच विश्वास तुटला की नातं जिवंत राहत नाही. पण अनेकदा लोक विश्वासाचा अर्थ चुकीचा समजतात. काहींना वाटतं की जोडीदाराने सतत स्वतःला योग्य सिद्ध करत राहावं, कारण तू मला पटवून दाखव की तू चुकीचा नाहीस हा अटळ निकष असतो. पण खरं विश्वासाचं स्वरूप याच्या पूर्ण उलट आहे. प्रामाणिक विश्वास असा असतो, जग काहीही म्हणू दे, परिस्थिती काहीही असू दे, पण मला तुझ्या निष्ठेवर, तुझ्या स्वभावावर आणि तुझ्या उद्देशांवर पूर्णपणे भरोसा आहे. अशा विश्वासात संशय नसतो, चौकशी नसते आणि अनावश्यक भीतीही नसते. विश्वास तयार होतो तो मोठ्या गोष्टींनी नव्हे तर रोजच्या छोट्या छोट्या कृतींनी. जेव्हा तुम्ही दिलेलं वचन पाळता तेव्हा तुमच्या जोडीदाराला सुरक्षित वाटते. बोलण्यात प्रामाणिकपणा असेल, काहीही लपवाछपवी नसेल तर मन शांत राहतं. समस्या आली तर एकमेकांच्या बाजूने खंबीरपणे उभं राहिलं, चूक झाल्यास ती स्वीकारण्याची हिंमत दाखवली तर नात्यातील विश्वास अधिक घट्ट होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा नातं हे दोघांच्या आयुष्यात एक मोठं प्राधान्य बनतं तेव्हा विश्वासाच्या मुळांना अधिक पाणी मिळतं. विश्वास निर्माण व्हायला वर्ष लागतात, पण तुटायला फक्त काही सेकंद पुरेसे असतात. त्यामुळे त्याचं रक्षण करणं ही सततची जबाबदारी असते. नात्यामध्ये एक गोष्ट आयुष्यभर जपली पाहिजे आणि ती म्हणजे प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा असेल तर गैरसमज सहज संपतात, कारण दोघांनाही एकमेकांबद्दल शंका राहत नाही. प्रामाणिकपणा असेल तर मनाला सुरक्षितता मिळते आणि ही सुरक्षितता नात्यात गोडी ठेवते. आणि जेव्हा मन निश्चिंत असतं तेव्हा प्रेमाला वाढण्यासाठी पुरेशी जागा मिळते. म्हणूनच नात्याचं आयुष्य वाढवायचं असेल तर मोठ्या रोमॅन्टिक गोष्टींची गरज नाही, सातत्याने दाखवलेला प्रामाणिकपणा पुरेसा आहे. मित्रांनो, प्रत्येक नात्यामध्ये समस्या येतात. कधी आर्थिक ओढाताण, कधी भावनिक चढउतार, कधी घरगुती गैरसमज, तर कधी बाहेरच्या जगाचा ताण. पण नातं तुटतं ते समस्येमुळे नव्हे तर त्या समस्येचं मूळ कारण समजून न घेतल्यामुळे. अनेकदा आपण समस्येवर उपाय न शोधता एकमेकांवर दोषारोप करण्याच्या स्पर्धेत अडकतो. यामुळे नातं ताणांनी भरतं आणि संवादाच्या जागी शांतता, समजुतीच्या जागी शंका आणि प्रेमाच्या जागी हट्टीपणा बसू लागतो. समस्या कोणत्याही असोत त्या सोडवण्यासाठी पहिली गरज असते ती समजून घेण्याची. कारण समजूतदारपणा नसलेल्या नात्यामध्ये समस्या लहान असल्या तरी मोठ्या वाटतात आणि समजूतदारपणा असलेल्या नात्यामध्ये समस्या मोठ्या असल्या तरी सोडवता येतात. समजूतदारपणा म्हणजे केवळ समजून घेण्याची कृती नाही तर एक प्रकारची भावनिक परिपक्वता आहे. त्यात शांतपणे बोलणं, ऐकणं येतं. प्रत्येक वाक्यामध्ये दोष शोधण्याची घाई नसते. पार्टनर रागावला असेल तर का रागावलास हे विचारण्याऐवजी तुला काय त्रास झाला हे विचारण्याची संवेदनशीलता असते. समजूतदारपणात ही चूक तू केलीस असं बोट दाखवणं नसतं, तर तिथे आपण दोघं मिळून हे सुधारूया अशी एकत्रित जबाबदारी असते. नातं म्हणजे दोन लोकांनी एकमेकांच्या हातात हात घालून जीवनाची वाट चालणं, शत्रूचं मैदान बनवणं नव्हे. दोन व्यक्ती एकत्र वाढतात, एकमेकांकडून शिकतात आणि एकमेकांची दुनिया थोडी चांगली करण्याचा प्रयत्न करतात. आणि मित्रांनो, हेच नात्याचं खरं सौंदर्य आहे. समजूतदारपणा ही अशी जादू आहे जी मोठ्यातल्या मोठ्या समस्यांनाही चहाच्या एका कपात विरघळवून संपवू शकते. जिथे संवाद खुला असतो तिथे राग कमी होतो, जिथे समजूत असते तिथे गैरसमज मरतात आणि जिथे एकमेकांसाठी माणुसकी असते तिथे नातं दिवसेंदिवस अधिक सुंदर होतं. म्हणूनच नातं टिकवायचं असेल तर भांडणं टाळणं महत्वाचं नाही, तर एकमेकांना समजून घेणं, परिस्थिती समजून घेणं आणि कधी चूक झाल्यास ती एकत्र दुरुस्त करणं महत्वाचं आहे. समजूतदारपणा असेल तर नात्यातील ताण सैल होतो आणि नातं पुन्हा प्रेमाने भरून जातं. प्रत्येक नात्याला टिकवण्यासाठी मोठमोठ्या गोष्टींची गरज नसते. छोट्या पण सातत्याने केलेल्या कृतीच नात्याला जास्त बळ देतात. दिवसातून एकदा तरी मनापासून बोलणं हा त्यातील सर्वात महत्वाचा भाग.
काही मिनिटांचा प्रामाणिक संवादही मनातील ताण कमी करतो, गैरसमज दूर करतो आणि जवळीक वाढवतो. तसेच एकमेकांच्या छोट्या गोष्टींमध्येही प्रशंसा करण्याची सवय लावणं नातं अधिक जिवंत ठेवतं. एखादी छोटी मदत, केलेला प्रयत्न, बदललेली सवय किंवा फक्त एखादी सुंदर गोष्ट यासाठी साधं छान केलंस किंवा तुझ्यामुळे मला बरं वाटलं असं ऐकलं की मन जुळतं. हे शब्द लहान असतात पण त्यांचा परिणाम खूप मोठा असतो. नात्यात सर्वात जास्त हानी करणारी गोष्ट म्हणजे मोबाईलला माणसापेक्षा जास्त प्राधान्य देणं. एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलू इच्छित असेल आणि तुम्ही स्क्रीनमध्ये गुंतलेले असाल तर त्यांच्या भावनांना कमी लेखलं जातं. म्हणून जेव्हा तुम्ही एकत्र असता तेव्हा मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांकडे लक्ष देणं आवश्यक आहे. तसंच धार्मिक, आर्थिक किंवा कौटुंबिक मतभेद आले तर ते शांतपणे सोडवणं ही परिपक्वतेची खूण आहे. जोर जबरदस्ती, वाद आणि सततचा बचाव न करता एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेणं आणि समाधानाचा मार्ग काढणं हे नात्याला स्थिर ठेवतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इगो कधीही नात्याच्या पुढे नेता कामा नये. मी का माफी मागू, मीच नेहमी समजूत का काढू किंवा मी मागे का हटू, अशा विचारांमुळे नातं तुटतं पण माणूस जिंकत नाही. कधी चूक कुणाचीही नसते तर कधी दोघांचीही असते. पण जिंकणं महत्वाचं की नातं टिकवणं हे ठरवणं गरजेचं आहे. जेव्हा इगो बाजूला ठेवून प्रेमाला, संवादाला आणि समजुतीला जागा दिली जाते तेव्हा नातं केवळ टिकत नाही तर दररोज अधिक सुंदर आणि मजबूत बनतं.